आता मोठी बातमी आहे हवामानासंदर्भातली। जागतिक हवामानात मोठे फेरबदल घडवून आणणारा आणि भारतासाठी विलन मानला जाणारा एल निनो प्रशांत महासागरात सक्रिय झालाय। अमेरिकेच्या नोवा या नामांकित हवामान संस्थेच्या क्लायमेट प्रोडक्शन सेंटरनं यावर शिक्कामोर्तब केलाय। त्यामुळे भारतातल्या मान्सूनवर याचा मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। यामुळे पावसाचं प्रमाण अनियमित होऊन शेतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। मान्सूनवर यंदा अल निनोचं संकट आहे। प्रशांत महासागराचं तापमान सरासरीपेक्षा वाढल्यानं एल निनो सक्रिय झालेला आहे। यंदा 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र अल निनो राहण्याचा 63% अंदाज आहे। भारतात मान्सूनवर विपरीत परिणाम होऊन पाऊस कमी किंवा अनियमित होण्याची चिन्ह आहे। फेब्रुवारी 2027 पर्यंत अल निनोचा प्रभाव राहण्याची 90% शक्यता वर्तवण्यात येते। अल निनोमुळे 2027 चा उन्हाळा अत्यंत तीव्र राहण्याचा अंदाज आहे। दरम्यान या अल निनोमुळे महाराष्ट्रावर कसा परिणाम होणार आहे पाहूया सविस्तर। महाराष्ट्रावर अल निनोचं मोठं महासंकट भोगावतंय। मान्सूनच्या आगमनासोबतच अल निनो सक्रिय झाल्यानं पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे। पाऊस अनियमित झाल्यानं पिकांच्या पेरण्या उलटण्याची किंवा पिकं जळून जाण्याची भीती आहे। भारताची अर्थव्यवस्था आणि शेती पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून आहे। त्यामुळे पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीपच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते, ज्यामुळे अन्नधान्याची टंचाई ओढावून महागाई वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। दरम्यान अल निनोमुळे राज्यात निर्माण होणाऱ्या या संभाव्य दुष्काळी आणि हवामान संकटाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे। यासाठी विशेष टास्क फोर्सची नियुक्ती करून बदलत्या हवामानानुसार कृषी विद्यापीठांच्या सल्ल्यानेच पेरण्या करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले। जरी अल निनोचा प्रादेशिक परिणाम सर्वत्र सारखा नसला तरी भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी हा रेड अलर्ट आहे। याआधी अतितीव्र स्वरूपाच्या या अल निनोमुळे जगात अनेक ठिकाणी गंभीर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आगामी काळात पाण्याचं नियोजन, कमी पाण्यात येणारी पिकं आणि उष्णतेच्या लाटांपासून बचावासाठी प्रशासनाला युद्ध पातळीवर काम करावं लागणार आहे।